नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर सातत्याने आपण अर्थशास्त्राशी संबंधित नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. आज असाच एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे भारतातील सध्याची बेरोजगारी. बघा, भारत हा देश अनेक समस्यांना सामोरं जातो आहे. अनेक दिवसापासून या समस्या भारत देशाची पाठ सोडताना दिसत नाहीत. त्यामध्ये दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, त्याचबरोबर विषमता असेल, त्यामध्ये काळा पैसा असेल, लोकसंख्या वाढ असेल, या समस्या संपताना दिसत नाहीत. त्यामध्ये बेरोजगारी ही एक खूप मोठी समस्या आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे. भारतामध्ये सातत्याने लोकसंख्येचा दर जो वाढत गेला, त्यातून एक लोकसंख्येचा भस्मासूर निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. तुम्हाला माहिती आहे की ज्या देशाची लोकसंख्या वाढते त्या तुलनेत उत्पन्न पातळी वाढत नाही. त्या देशामध्ये अनेक प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्या प्रॉब्लेममध्ये दारिद्र्य, बेरोजगारी या प्रकारच्या समस्या आहेत. जिथं बेरोजगारी आहे तिथं दारिद्र्य निर्माण होतं. म्हणजे बेरोजगारीच्या समस्येतून दारिद्र्यात वाढ होताना दिसून येते. म्हणून दारिद्र्य, बेरोजगारी ही या समस्येचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बेरोजगारी हा मुद्दा अभ्यासत असताना तुम्हाला माहिती आहे की बेरोजगार कशाला म्हणायचं, की एखादी व्यक्ती काम करण्यास तयार आहे, त्याची शारीरिक पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता आहे, परंतु त्याला काम मिळत नाही. तो मिळेल त्या मोबदल्यावर काम करण्यास इच्छुक आहे, तयार आहे, परंतु त्याला काम मिळत नाही. अशाच बेरोजगार असे म्हणतात. आणि यातूनच बेरोजगारीचा प्रश्न उद्भवताना आपल्याला दिसून येतो. बेरोजगारीचे प्रकार वेगवेगळे आहेत, जसं की अंशतः बेरोजगारी, पूर्ण बेरोजगारी. त्याचबरोबर बेरोजगारीचे अन्य प्रकार अशा पद्धतीचे की शैक्षणिक बेरोजगारी, ऐच्छिक बेरोजगारी, अनैच्छिक बेरोजगारी, छुपी बेरोजगारी, ग्रामीण बेरोजगारी, शहरी बेरोजगारी. त्याचबरोबर असे जे बेरोजगारीचे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार बेरोजगारी वेगवेगळी असते. बेरोजगारी हा मुद्दा जो आहे तो भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूलदृष्ट्या परिणामकारक घटक आहे. कारण यामुळं देशाचा जो विकास दर आहे तो विकास दर वर जाण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणून बेरोजगारी ही एक डेंजर समस्या आहे. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर बेरोजगारीचा विचार केला तर त्या व्यक्तीचा विकास होत नाही. त्या विकासामधील तो खूप मोठा अडथळा आहे. जसं देशाच्या अर्थव्यवस्थेमधील अडथळा आहे, तसं वैयक्तिक व्यक्तीमध्ये जर रोजगार मिळाला नाही तर त्या व्यक्तीचं कुटुंब दारिद्र्यात ढकललं जातं. म्हणून बेरोजगारी हा विषय खूप गहन आणि परिणामकारक आहे. चला तर पाहूया भारतामध्ये बेरोजगारीचा दर काय आहे. सध्याची सिच्युएशन जर पाहिली तर भारतामध्ये सध्या बेरोजगारी 7.83% जाऊन पोहोचलेली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर अधिक आहे. आपल्याला ही सिच्युएशन दिसून येते. बेरोजगारीचा दर 2022मध्ये जर आपण पाहितलं तर जानेवारी महिन्यामध्ये 6.57% होता, फेब्रुवारी महिन्यामध्ये 8.10% झाला, मार्चमध्ये 7.60% झालेला आहे आणि एप्रिलमध्ये 7.83% झालेला आहे. म्हणजे यावरून आपल्याला असं दिसून येतं आहे की सातत्यानं देशामध्ये बेरोजगारीचा दर वाढताना दिसून येतो आहे. अर्थात या बेरोजगारीमध्ये, एकूण देशाच्या बेरोजगारीमध्ये स्टेट वाईज जर आपण बघितलं तर हरियाणा हे राज्य असं आहे की या राज्यामध्ये सर्वाधिक बेरोजगारीचा दर आहे, तो 34.5% आहे. तर राजस्थान हे राज्य त्यानंतर आहे, 28.8% एवढी बेरोजगारी आहे. म्हणजे सर्वाधिक बेरोजगारी असणाऱ्या राज्यांमध्ये हरियाणा आणि राजस्थान या राज्याचा समावेश होतो. सर्वाधिक बेरोजगारी हरियाणा राज्यात आहे, तर त्यापाठोपाठ राजस्थान या राज्याचा क्रमांक लागतो. सर्वात कमी बेरोजगारी असणाऱ्या राज्यामध्ये हिमाचल प्रदेशचा क्रमांक लागतो. हिमाचलमध्ये 0.2% एवढी बेरोजगारीचा दर आहे. त्यानंतर छत्तीसगड आहे 0.6%, आसाम आहे 1.2%. अशा पद्धतीच्या या राज्यामध्ये, म्हणजे आसाम, छत्तीसगड आणि हिमाचल या राज्यामध्ये देशामध्ये सर्वाधिक कमी बेरोजगारीचा दर आहे. त्यातली त्यात हिमाचल प्रदेशामध्ये सर्वात कमी बेरोजगारी आपल्याला दिसून येते, 0.2%. ही जी बेरोजगारी आहे, एकूण देशाची आकडेवारी, वेगवेगळ्या राज्यांमधील आकडेवारी ही पाहिली असता आपल्याला त्याची कारणांचा शोध घेणं गरजेचं आहे. खरं तर बेरोजगारीच्या कारणामध्ये वेगवेगळे कारणीभूत असतात, परंतु प्रामुख्याने आत्ता करंटमध्ये जी बेरोजगारी वाढते त्यामध्ये जी बेरोजगारीची कारणं आहेत त्यामध्ये साधारणतः कोविडची परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, युक्रेन रशिया युद्ध आहे, त्यामुळं देखील याच्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. कोविडच्या संकटातून नुकत्याच अर्थव्यवस्था सावरत आहेत. यामुळं महत्त्वाचं जर कारण जर पाहायचं झालं तर देशांतर्गत घटलेली मागणी आणि प्रत्येक गोष्टीची वाढलेली किंमत, यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास लागत असलेला मोठा वेळ, यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत नसल्याचे
अनेक अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजे बघा, कोविडचं संकट आलं, उत्पादन घटलं, लोकांचं उत्पन्न घटलं आणि त्यामुळं वस्तूंची जी मागणी आहे, मागणीमध्ये घट झालेली आहे. कारण लोकांकडे जर पैसा नसेल, उत्पन्न नसेल, तर लोक वस्तूंची डिमांड करत नाहीत. त्याचमध्ये भाववाढ आहे, त्यामुळं लोक मागणी करत नाहीत आणि यामुळं मागणी क्रिएट होताना दिसत नाही. मागणी क्रिएट न झाल्यामुळं जे अनेकांचे जॉब गेलेले आहेत, कोविडमध्ये उत्पन्न बंद असल्यामुळं अनेकांचे जॉब गेले. म्हणजे ज्यांचे जॉब गेले त्यांनाही जॉब हवेत आणि जे नवीन जनरेशन आहे, शिक्षण घेऊन बाहेर पडते, जे जॉब करण्यासाठी पात्र आहेत अशांनाही जॉब हवा आहे. म्हणजे एकतर आहे त्यांचा जॉब गेला आहे आणि नवीनना जॉब पाहिजे. यावरून जॉब मागणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढलेली आपल्याला दिसून येते. बघा, तुम्हाला समोर दिसतंय 40% लोक जॉब शोधत आहेत. म्हणजे कोरोना महामारीमध्ये कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. सध्या अनेक लोक नोकरी शोधत आहेत. मार्च 2019मध्ये काम शोधणारे 43.5% लोक होते. तेच प्रमाण सध्या असून मार्च 2022मध्ये 39.5% एवढं लोक काम शोधणारे लोक आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे काम शोधणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये भरमसाठ वाढ होताना दिसते. म्हणजेच हे काम शोधणारे लोक हे सर्व बेरोजगार आहेत आणि त्यांना रोजगाराची गरज आहे म्हणून ते काम शोधताना आपल्याला दिसून येत आहेत. यासाठी सरकारनं काहीतरी केलं पाहिजे, उपाययोजना आखल्या पाहिजे. सरकारनं देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी तत्काळ कठोर पावले उचलण्याची गरज आहे. भारताचा सध्याचा 6 ते 8% विकास दर हा अर्थव्यवस्थेत पुरेशा नोकऱ्या निर्माण करण्यासाठी पुरेसा नाही. म्हणजेच विकास दरामध्ये वाढ करण्याची गरज आहे. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी सरकारने आता हस्तक्षेप करण्याची गरज आहे. महागाई कमी करून रोजगाराला चालना द्यावी असे अनेक अर्थतज्ञांचे म्हणणं आहे. जर ही बेरोजगारी घालवायची असेल, भाववाढ थांबवायची असेल, तर सरकारनं रोजगाराला चालना दिली पाहिजे, रोजगार निर्मिती केली पाहिजे. जी तरुणाई आहे किंवा ज्यांचे जॉब गेलेले आहेत अशा सर्वांनाच रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. कारण तो जर उपलब्ध करून दिला नाही तर येत्या भविष्यामध्ये भारतामधील बेरोजगारीचा दर आणखी वाढल्याशिवाय राहणार नाही आणि जर असंच वाढत राहिला तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था खूप मोठ्या संकटात अडकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सरकारनं याकडं विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि लोकांच्या हाताला काम देण्याची गरज आहे. बघा, अर्थव्यवस्थेचे या बेरोजगारीमुळं आरोग्य धोक्यात येत असते. जसं एखाद्या व्यक्तीची प्रकृती ही काही कारणास्तव बदलत असते किंवा बिघडत असते, तसं अर्थव्यवस्थेची प्रकृती ही बेरोजगारीच्या वाढत्या दरामुळं बिघडताना आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीचा अंदाज CMIEच्या अंदाजानुसार वर्तवण्यात आलेला आहे. बेरोजगारीचा दर भारतीय अर्थव्यवस्थेचे आरोग्य अचूकपणे दर्शवितो, कारण तो देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये किती बेरोजगारी आहे हे स्पष्ट करतो, असं CMIच्या म्हणण्यानुसार आपल्याला सांगता येईल. राज्याची विकासाची जी पातळी आहे ती बदलणं गरजेचं आहे. खास करून रब्बी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीचा अंदाज देखील CMIने दर्शवलेला आहे. मात्र ही वाढ केवळ कृषी क्षेत्रात होऊ शकते. स्थलांतरित मजूर शेतात परतण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण बेरोजगारीचा प्रश्न यामुळे मिटेल असं काही वाटत नाही. कारण बेरोजगारी ही अत्यंत बिकट आणि भयावह समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला काही ठोस उपायांची गरज आहे. कारण बेरोजगारी हा प्रश्न जर असेल तर कोणताही देश प्रगती करू शकत नाही. भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. तो केवळ जे काम करणारा वर्ग आहे त्यांचं प्रमाण अधिक असल्यामुळंच, परंतु त्यांच्या जर हाताला काम नसेल तर ही तरुणाई काय करणार आहे. आणि म्हणून याकडं वैयक्तिक स्वतः म्हणजे प्रत्येकानं देखील लक्ष देण्याची गरज आहे. सरकारनं देखील लक्ष देण्याची गरज आहे. वेगवेगळ्या बिझनेस व्यवसाय स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून वेगवेगळे बिझनेस सुरू करण्याची गरज आहे. लोकांनी तशी इच्छा व्यक्त करण्याची गरज आहे आणि सरकारनं जॉब जे थांबवलेले आहेत, नोकऱ्या देण्याचं प्रमाण जे कमी घटलेलं आहे ते वाढवून जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. तरच कुठं आपल्या देशातील बेरोजगारी कमी होईल आणि आपली अर्थव्यवस्था जी आहे ती खूप मोठ्या संकटापासून वाचेल. अन्यथा श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान यासारख्या देशांच्या अर्थव्यवस्था जशा डबघाईला आल्या, त्या देशामध्ये असेच वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट झाले, आर्थिक प्रॉब्लेम, आणि त्यातून त्या देशाच्या अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या आपल्याला दिसून येतं. आपल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेनं 1990च्या दरम्यान
जी स्थिती अनुभवलेली आहे आणि त्यातून जे अनेक आपण मोठे बदल केलेले आहेत, यावरून आपल्यालाही तो अनुभव आहेच. म्हणून आपण सजग झालं पाहिजे आणि देशामध्ये सरकारनं नोकऱ्या दिल्या पाहिजे. त्यासाठी सरकारनं विशेष लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. जेणेकरून असेच नवनवीन संकल्पना घेऊन मी आपणापर्यंत येईल आणि त्या आपणासाठी उपयुक्त ठरतील. धन्यवाद.